आजी कशाच लोणचं करताय? आंब्याचं लोणचं. तर हे बघा आंब्याचं लोणचं आम्ही इथे घातलेलं आहे. आंबा हे आहे का? आंबट आहे का? नाही गोडी बाई. गोडी आहे आंबे. गोड आंब्याचं लोणचं करायला लागलंय. गोड आंबे. बघा आजीनं आमच्या लोणचं घातलेलं आहे. हे आंबे कसले म्हणायचे हो? ते ह्याचे ना गोटी आंबा आहे ना. हा गोडी. तर हा गोटी आंबा आहे. गोटी आंब्याचं हे लोणचं. तर एवढा उन्हाळा गेला ना आत्ता घातलंय आहे की नाही? आजीनं आत्ताशी घातलंय बघा लोणचं. काय कारण आता उन्हाळा अजून कडक ऊन पडलं आहे की नाही? आणि ऊन पडले का आता उन्हाळा. लोणचं चांगलं झालं पाहिजे बरं का, झटपटीत. मग आपण ऑर्डर घेऊ. लोणचं चांगलं आमचं होणार आहे. आम्हाला ऑर्डर द्या, आजींना ऑर्डर द्या आणि ऑर्डर करा आजीच्या हातचं लोणचं आहे की नाही आजी? बरोबर ना? मग लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ऑर्डर द्या आजीचं लोणचं, आंब्याचं लोणचं. हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवलेले आहे खास रेसिपी. तर इथे बनवलेलं आहे आंब्याचं मस्त चटपटीत असं लोणचं बनवलेलं आहे. आणि हे लोणचं कोणी बनवलेलं आहे? आजींनी. तर मस्त हे इथे आपलं लोणच्याचा आचार तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मस्त चटपटीत लोणचं ही रेसिपी पाहून तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि छान असं लोणचं. त्यासाठी काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे, कसं प्रमाण आहे ते तुम्ही नक्कीच पहा. तर हे 1 किलोचं लोणचं आहे. 2 किलोचं आहे ना? 1 ते 2 किलोच्या लोणच्यासाठी काय साहित्य आणि कसं प्रमाण असतं ते नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि काय साहित्य आहे, कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया. तर आज आपण बनवतोय आंब्याचं लोणचं. तर हे अगोदर आपण छान असे हे करून आणले, कट करून आणले. त्यानंतर 1 दिवस थोडंसं सुकवलेलं आहे आंबे कट केलेले आणि आता आपण सगळा मसाला तयार केलेला आहे. आणि इथे आपण घेतलेला आहे आंब्याचा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. तर आता पुढचा सर्व मसाला तुम्हाला दाखवते मी. तर अशा छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपलं सर्व इथे तयार झालेलं आहे. आता पुढचा मसाला तुम्हाला मी सर्व दाखवते. तर आपण आता सगळा मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आजी तुमचं हे लोणचं मी करून देते, तर घाला ह्याच्यामध्ये, मी सांगते ते. मीठ घाला ह्याच्यावरती सगळं पहिलं. मीठ टाका सर्व असं. तर मीठ घालायचं आहे. तर 1 किलोचं कैरी आहे आपली आणि 2 किलोची आहे. मग अजून मीठ पाहिजे आजी, कारण मीठ जास्त लागणार, कारण अर्धा किलो तरी मीठ पाहिजे. अजून मीठ घाला याच्यामध्ये अजून. कारण 1 किलोला पावशेर लागतं. 1 किलोला. आणि 2 किलोला अजून थोडंसं टाका वरती, लागलं तर परत आपण बघू. थोडंसं टाका अजून. आता टाका थोडंसं. मिक्स करा आता सगळं. हे की नाही असं एखादं काहीतरी घ्या आणि मिक्स करून घ्या असं सगळं. तर हे बघा आता सगळं आपण मिक्स करणार आहोत. आणि त्यानंतर बघा हा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. ते पण घाला आता. आणि मग घाला. हे आहे काय मोहरीची पावडर आपण बनवलेली आहे. मोहरीची पावडर ह्याला आपण ही जवळजवळ असेल 50-100 ग्रॅम असेल है ना, 100 ग्रॅम. आणि त्यानंतर आपण इथे बनवलेले आहे, ह्याच्यामध्ये आहे ओवा, बडीशोप, त्यानंतर मिरे, लवंगा आणि जिरे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे. तर सगळ्याचं आपण हे अर्धवट असं मिश्रण केलेलं आहे, कारण ह्याच्यामुळे आपल्या लोणच्याला छान असा वास येतो, त्यामुळे आपण हे घालायचं आहे. तर हे आपण ह्याच्यावरती सगळं घालून घेऊया, सगळं मिक्स करून घ्या. आणि त्याच्यामध्ये हे पण आहे धण्यामुळे छान अशी आपल्या लोणच्याला चव येते आणि वाससुद्धा छान असा येतो लोणच्याचा आपल्या. तर हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे, आता करून घ्यायचं चाललेलं आहे. आणि त्यानंतर आपला येतो हा लोणच्याचा मसाला. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं असतं,
बाकीचं ह्याच्यामध्ये जास्त काही घालावं लागेल नाही आहे, फक्त मीठ वरती घालावं लागतं. आणि जे बाकी तुम्हाला जर वासासाठी जर काही घालायचं असेल तर जसं की मी बडीशोप वगैरे घातली ते त्याच्यामध्ये घालायचं आपल्या ह्यानी. नाहीतर बाकी हा सर्व मसाला ऑलरेडी तयार असतोय सर्व. हे पहा, तर हा 100 ग्रॅम आहे का 200 ग्रॅम, तर एवढ्या पोळीसाठी एवढा मसाला भरपूर आहे. धरा, हा सर्व आता ह्याच्यावरती घालून घ्या. हां, सर्व घालून घ्या आणि सगळा त्याला चोळून घ्यायचा. त्या फोडींना सगळा लागला पाहिजे, सर्व घालून घ्या. आणि आता सगळं फोडीला तो लागला पाहिजे असं आपण फोडीला चोळून घ्यायचं आहे. एकजीव झाला पाहिजे त्याचा. हे पहा, तर सर्व तो एकजीव आपण त्याच्यामध्ये करायचा आहे लोणच्याच्या मसाल्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये खडे मीठ घातले, बारीक मीठ घातलेलं नाहीये, त्यामुळे एवढं मीठ पुरेसं आहे. जरी 2 किलोला अर्धा किलो सांगितलं असेल तरी सुद्धा आपल्याला एवढं मीठ पुरेसं आहे, कारण ते मोठं मीठ आहे ना. बारीक मीठ तुम्हाला अर्धा किलो घालावं लागलं असेल. तर आता पहा, सर्व आपल्या इथे फोडींना सगळं हे आता असंच ठेवून द्यायचं. हा सर्व लावून घेतलं ना आपण, तर हे आता असंच ठेवून द्यायचे. आणि त्यानंतर आपण आता फोडणीसाठी काय घेतलेलं आहे पहा, तर हे आहे मोहरीचं तेल, राईचं तेल आहे. कारण ह्या राईच्या तेलामुळे आपल्या लोणच्याला एक प्रकारचा म्हणजे जास्त दिवस टिकलं जाते. 1 वर्षभर हे लोणचं टिकून राहते या राईच्या तेलामुळे. आणि आपलं लोणचं सुद्धा छान असं ह्याच्यामध्ये मुरलं जातं राईच्या तेलामध्ये. तुम्ही दुसरंही तेल घालू शकता, पण त्याला एवढं हे होत नाही, म्हणजे लोणचं आपलं एवढं चांगलं होत नाही किंवा त्याला एवढा छान असा वास पण येत नाही आणि ते जास्त दिवस टिकलं जात नाही. तर या मोहरीच्या तेलामुळे आपलं 1 वर्षभर असं लोणचं टिकलं जातं. त्यानंतर हिंग घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे 2 ते 3 चमच. तर आता आपण हे थोडंसं मुरल्यानंतर आता आपण फोडणी देणार आहोत, त्यावेळेस हे घालून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणीला द्यायचं आणि हे थंड होऊन द्यायचं तेल आपलं, आणि त्यानंतर आपल्या फोडीवरती ते ओतून द्यायचं आहे. तर आजी, कसं झालेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला? कसं झालेलं आहे? छान वाटतंय. बरोबर झालंय का आपलं प्रमाण सांगा. बरोबर झालंय ना. आता बघा बरं कशा फोडी दिसत आहेत. तुम्हाला अजून जर तिखट हवा असेल ना तर नको ना, तर हवं असेल तर काय करायचं माहितीये का, ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं. मग जास्त असं लोणचं कसं म्हणतात, झणझणीत होतं. तर चालेल, आपण आता हे 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून देऊया आणि हा मसाला आपण करून घेऊया. म्हणजे तेलामध्ये आपण हे फोडणीला देऊन घेऊया आणि त्यानंतर हे थंड झाल्यानंतरच आपण त्याच्यावरती घालून घ्यायचं. आता आपण फोडणीला देणार आहोत. आता हे 3 गोष्टीच फोडणीला द्यायच्या आहेत. आजी कडे ठेवली का? चला, आता आपण मोहरीचं तेल, हळद, हिंग घेऊया. आता फोडणीला इथे कढई ठेवलेली आहे, फोडणी करून घ्यायची. आजी, आता हिंग घेतलेला आहे बघा, 1 चमच असा हिंग घेतलाय. तो आता आपलं कडकडीत इथे तापलेला आहे तेल. आता हिंगाची फोडणीला आपण देऊया. टाका. द्या, सर्व हे करा, घाला. बस. आता जी हळद आहे ती आपण नंतर टाकणार आहोत, कारण आपण जर हळद उकळत्या तेलात टाकली तर काळी पडेल. तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण थोडंसं थंड नॉर्मल झाल्यावर हळद आपण फोडणीला देणार. महत्वाचं आहे हिंग, तर हिंग आपण फोडणीला दिलेला आहे. त्यानंतर थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर आपण हळद घालणार आहोत आणि त्यानंतर आपण हे सर्व थंड होऊन द्यायचंय आणि त्यानंतर आपण फोडणीला म्हणजेच ते बरणीमध्ये सर्व ह्या ज्या फोडी आहेत ते सर्व आपण बरणीमध्ये घालून घ्यायच्यात आणि त्यानंतरच थंड झाल्यावरती आपण तेल त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. ओके आजी, आता एक 5-10 मिनिटानं आपण ते हळद घालूया. आता आपण इथे नॉर्मल तेल झालं त्यावेळेस आपण आता हळद घातलेली आहे. आता हे सगळं छान असं त्याचं मिश्रण होऊ दे.
आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं हा. आणि त्यानंतर मग आपण बरणीमध्ये टाकायचं. फोडींच्या वरती टाकायचे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण किती बरणी पिवळं बंद झालं. करायची. हा. हे पहा, तुम्हाला जर तिखट लोणचं हवं असेल तर ह्याच्यामध्येच नंतर तुम्ही म्हणजे लाल तिखट घालू शकता. नको, जर लाल तिखट तिखट हवं असेल तर ह्याच्यामध्येच आपण लाल तिखट घालून घ्यायचं आणि मग नंतर ते ओतायचं. नको तर झालं. आता आपण हे आता असंच ठेवून देऊया आणि संध्याकाळी मग ते करूया बरणीमध्ये काय हा नाही झाकण वगैरे काही नाही का ठेवू त्याच्यावर आणि मग संध्याकाळी आपण ते त्याच्यावरती ओतून देऊया. इथे आपण आता हिंग टाकलेला आहे. आपण आता ही जी बरणी आहे त्याला आपण धुनी द्यायची, धुरी म्हणजे तो वास त्याच्यामध्ये राहतो. तर या बरणीला आपण धुनी द्यायची, धुनी. तर आता चांगला करपला पाहिजे, वास चांगला आला. इथे धुनी आलेली आहे, धूर आलेला आहे. तर आता ती घ्यायची. आता हे बंद करते, 5 मिनिटं असू द्या तसंच, म्हणजे त्याच्यामध्ये तो वास जाईल हिंगाचा. हिंग टाकलेला आहे आपण ना, तो हिंगाचा वास त्याला आतमध्ये राहील. तशी जरा 5 मिनिटं धरा, म्हणजे वास सगळा आतमध्ये जाऊन दे आणि लगेच आपण त्याच्यामध्ये लोणच्याच्या फोडी भरून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपलं तेल बघा गार झालेलं आहे छान असं. आता हे तेल गार झालेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता जरा ठेवा, आता खाली गॅस बंद केलाय, ठेवलं जरा 5 ठेवा जरा, जेणेकरून ते छान असा वास राहतो त्या बरणीमध्ये. पाहू शकता सगळा ह्याच्यामध्ये वास गेलेला आहे. आता हे आपलं जे फोडी आहेत ते आता भरा आजी ह्याच्यामध्ये. आता सगळ्या फोडी भरून घेतल्यानंतर आपण तेल घालायचं आहे ते. तर पाहू शकता किती छान आता सुगंध सुटलेला आहे लोणच्याचा, आहे की नाही आजी? मग हे काय गरम झालेले थोडीशी. मग 4 किलोचं बसेल का? मग आहे ना मोठे 2-3 किलोचं बसेल सहज. तर आता हे सगळं ह्याच्यामध्ये आता भरून घ्यायचंय. पाहू शकता आत्ताच छान दिसतंय की नाही? आत्ताच तोंडाला पाणी सुटले का आजी? बाबांचे खाली पोट चांगली झाली म्हणतात. ते अजून मुरल्यानंतरच मग असतं त्याचं, मुरल्यानंतरच त्याचं भारी. आता लिंबू 2 पिळलेत का? लिंबू आहेत ना? हा, लिंबू खरं तर त्याच्यावरच पिळायला पाहिजे होते हो, काय तिथेच त्याच्यावर. बरं राहून द्या, आपण ह्याच्यात आता पिळू आणि मग ते मिक्स करून नंतर तेल ओतू. काय असं हलू आहे ना? हा, कारण लिंबाचा रसाने कसं ते टिकून राहतं. दोन किलोची बरणी आहे. नाही 2 पण नाही, 1.5 हे कितीचं लोणचं झालं? हा 2 किलो, 2.5 किलो बसेल, 2.5 किलो आहे की नाही बसायचे एवढे. तर आता आपण इथे सगळं भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फोडी. आपण एक मोठा लिंबू घेतलेला आहे आणि तो पूर्ण असा पिळून घ्यायचा आहे रस त्याचा, आणि तो रस आपण ह्याच्यावरती लोणच्यावरती घालायचा, जेणेकरून ते चांगलं टिकून राहतं, खराब होत नाही. तर एक मोठा लिंबू बस झाला. बस झाला. आता तो सगळा आपण ह्याच्यावरती घालून परत हलवून घेऊया. झाला. आता ह्याच्यामध्ये घाला आणि या चमच्याच्या साह्याने आता सगळं आपल्याला हलवून घ्यावं लागेल. हे घे, हलवा पूर्ण, ते हलवा. ते मग अशा लक्षात नाही आलं, सगळीकडे पसरलं असतं. सगळं हलवून घ्या. त्याच्यात रस गेला म्हणजे बस, काय नाही होत. हळू हळू. आजी बघा आता कशा करतात, आजींना सवय आहे काय?
वरचं खाली होते का सगळीकडे पसरून जाईल. आहे ना है ना? जायचं आहे ना. मग पसरलं होईल का खाली वर. बसा परत आपण खालीवर इथे आपण तेल घालून घेऊया. हा, हा. घाला आता टाका. होता. हा आता हे पूर्ण असं थंड झालेलं तेल घालायचं कधी पण. गरम तेल कधीच नाही घालायचं. बरं. तर आपलं हे थंड छान असं झालेलं आहे हा. आणि आता ते सगळं पसरून द्यायचंय आपण. हा हे आता ओतून द्या आता सगळं. होतं का? हो जर आपल्याला जर कमी वाटलं तेल तर काय करायचं माहितीये, नंतर आपण थोडंसं तेल कडवून थंड करून त्याच्यामध्ये ओतू शकतो. असं ना. हा फक्त एवढंच की फोडणीचं काही टाकायचं नाही, फक्त तेल गरम करून थंड करून आपण त्याच्यात घालू शकतो जर कमी पडलं तर. नाहीतर एवढं तेल पुरेसं आहे आपल्याला, है ना. तर पाहू शकता ते सगळं खाली जाऊन द्या. ते सगळी आपली हळद आहे, हळद आणि हिंगाची फोडणी फक्त दिलेली आहे. तर इथे पाहू शकता आपलं तेल ओतून झालेलं आहे. आता आपण ह्याला कपडा बांधून ह्याला पाण्याचा हात अजिबात लागता कामा नये. नाही. हा आणि ह्याला आपण आता कपडा बांधून ठेवून द्यायचे. आणि उद्या थोडंसं ऊन असेल तर उन्हामध्ये अशीच बॉटल ही ठेवली तरी चालू शकतं. असं ना. हा उन्हाला जर अशी ठेवून द्यायची. तर आपलं इथे लोणचं तयार झालेलं आहे. तर 15 दिवस हे मुरण्यासाठी लागतात. 15 दिवस. 15 दिवसानंतर हे मुरायला चालू होतं लोणचं. असं ना. तर आता आपण हे बांधून ठेवूया. इथे आपण अशा पद्धतीने बांधून ठेवायचं आहे आणि हे 8 दिवसांनी हे करायचं बरं का आपण हलवायचं, हलवून ठेवायचं. एकदा दोनदा ते पूर्ण सगळं मिक्स झाले का पाहायचं. तर आपलं इथे आता सर्व तयार झालेलं आहे. आता हे 8 दिवसासाठी आपण बांधून ठेवलेलं आहे कॉटनच्या कपड्याने. चला ओके आजी, बांधलं. तर आता ठेवून द्या. आता 8 दिवस काय बघू नका आणि चांगल्या ठिकाणी ठेवून द्या. पाणी वगैरे कुठं काही त्याला लागता कामा नये. तर चला आपलं इथे झालेले आहे, ठेवून दिलेलं आहे लोणचं.